श्रीरामचन्द्राय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गोस्वामी तुलसीदासाय नमः। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बो वनचारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मते प्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुङ्गवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयोध्यमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। असितगिरिसमुन्स्यात् कज्जंगं सिन्धुपात्रे दुर्धर्वरुषाकायैकणी पत्रमूर्वे नकित्यधिकृत्वा शारदा सर्वकाम
तदपि तव गुणानां ईशपारण्यदे सियावर रामचंद्र भगवान की जय। रेणुका माता की जय। हनुमान जी महाराज की जय। दगाजी महाराज की जय। भारत माता की जय। और सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम हरे कृष्ण जय हो हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे कृष्ण गाइए हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे कृष्ण जय हो हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे कृष्ण गाइए हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे कृष्ण जय हो हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण जय हो हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे कृष्ण आइए हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे कृष्ण जय हो हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे
राम हरे कृष्णा गाइए हरे राम हरे कृष्णा ओ हरे राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा ओ हरे राम हरे कृष्णा ओ हरे राम हरे कृष्णा ओ हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा शारदीय नवरात्रोत्सव निमित्त आयोजित समस्त ब्राह्मणगाव श्री गुरुप्रसाद भजनी मंडळ आणि रेणुका माता मंदिर समस्त भक्तगण यांच्याद्वारे आयोजित या ज्ञान गंगेचे या वर्षाचे यजमान मान्य श्री बाळासाहेब नामदेव बनकर आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ शोभाताई बाळासाहेब बनकर सुंदरशा दिव्य या रामकथेला प्रारंभ करण्यापूर्वी समस्त आवाहित स्थापित देवतांना वंदन करून माझे मातृगुरु सद्गुरु यांना वंदन करून या कथेचे मुख्य श्रोता श्री हनुमानजी महाराज यांना वंदन करून तुम्हा सर्व भाविक भक्तांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण, जय सियाराम. काय म्हणायचं? गर्दी जरी कमी असली तरी तुम्ही माझ्यासाठी पुरेसे आहेत. थोडं पावसाचे वातावरण खूप खराब आहे त्यामुळे काही जण येऊ नाही शकणार, पण तरी सुद्धा त्याच जोशाने त्याच प्रेमाने भक्तिभावाने कथेला प्रारंभ करूया. सुंदर प्रभू श्री रामांचा विवाह संपन्न होतोय. विवाह संपन्न सांगा आणि विवाहानंतरची सुंदर घटना बघा. विदाई दिली जाते. माता सीतांना जनक राजा कन्यादानामध्ये संस्कार देत आहे. काय देत आहे? हो, आपण कन्यादानामध्ये काय देतो कन्याला? आपण जेव्हा आपली कन्या जाते त्यावेळेला तिला फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, बरोबर ना? पण जनक राजा, ज्या राजांनी 1 महिनाभर पंगत जेवण करवणे असे जनक राजा कन्यादानामध्ये कन्याला काय देतात? तर उत्तम संस्कार देत आहे. काय देत आहे? संस्कार. का बर? विवाहाच्या वेळेला दोघं पती पत्नीला संस्कार द्यावे, कारण विवाह हा एक संस्कार आहे. 16 संस्कारापैकी विवाह संस्कार आहे. नो फंक्शन, फंक्शन नाहीये. सध्या काही लोकांनी आता त्यांना फंक्शन करून टाकणार, पण नाही. विवाह संस्कार आहे. संस्कार का द्यावे? लक्षात ठेवा. जे तुम्ही वॉशिंग मशीन दिलं तर केव्हा ना केव्हा बंद पडणार. टीव्ही दिला केव्हा ना केव्हा बिघडणार. फ्रीज द्या केव्हा ना केव्हा बिघडणार. पण जर तुम्ही पती आणि पत्नी दोघांना जर चांगले संस्कार देऊन दिले तर त्यांचा संसार कधीच नाही बिघडू शकणार. त्यांचा संसार नाही बिघडणार. विवाहामध्ये संस्कार आहे. बाबा तुमच्याकडे असं आहे का साहेब? नवरदेव नवरीच्या हातामध्ये हात देतात आणि मग त्यांच्या हातावर पाणी टाकतात, असं आहे इकडं? आहे? पाणी टाकतात नवरदेव नवरीच्या हातावरती? कन्यादानात करतात असं?
का करतात माहितीये? नवरदेव आणि नवरीच्या हातात हात देऊन त्यांच्या हातावर पाणी का बरं टाकतात? शूटिंग करण्यासाठी, फोटो काढण्यासारखी का टाकतात? तर त्यांना संस्कार आहे. काय संस्कार? की बेटा, तुमच्या दोघांच्या हातावर आम्ही आता पाणी टाकतोय. हे पाणी म्हणजे काय? तर या पाण्याकडनं शिकायचंय. काय शिकायचंय? या पाण्यामध्ये किती पण कचरा पडू द्या, पाण्यामध्ये किती पण घाण येऊ द्या, पण हे पाणी सगळा कचरा आजूबाजूला करून देतं आणि स्वच्छ सुंदर निर्मळ होऊन पुढे वाहत राहतं. तसं बेटा, संसारात तो बघा किती पण अडचण येऊ, पण सगळ्या अडचणी बाजूला करून दोघं पती पत्नी पाण्यासारखा स्वच्छ सुंदर निर्मळ संसार तुम्ही करत राहा, म्हणून त्यांना पाण्याच्या त्यांच्यावर हातावर करतात. अशी गुलाबाची पाकळी ठेवतात त्यांच्या हातावर. नवरदेव नवरीच्या हातावर गुलाबाची पाकळी ठेवतात का? गुंगा ठेवतात ना? पाहतात ना असं? हो ना आजी? नवरदेव नवरीच्या हातावर गुलाबाची पाकळी का बरं ठेवतात? साहेब, एक एक गोष्टीचं फार महत्व आहे. कारण विवाह फंक्शन नाही आहे. विवाह संस्कार आहे. है ना? आजकाल लोकांनी विवाहाला फंक्शन करून टाकणं. नवरी मेकअप करायला जाते 2-2, 3-3 तास. बारात मध्ये सगळे बाराती नाचतात, नागिन डान्स अर्धा तास. आणि महाराजने विधी सुरू केले की महाराज फास्ट फास्ट फास्ट. महाराज करून देतात सुपर फास्ट. आणि नंतर म्हणतात मग बुंगास्ट बुंगास्ट. है ना? विवाह संस्कार आहे. गुलाबाची पाकळी का ठेवावी? याचं कारण आहे की त्या दोघं पती आणि पत्नीला समजदारी की बेटा, हे गुलाब काट्यामध्ये मोठं होतं, हे गुलाब काट्यामध्ये वाढतं, पण सगळ्यांना सुगंध आणि प्रेम देतं, आनंद देतं. तसं बेटा, तुम्हा दोघांना संसारामध्ये किती पण काटे येऊ, किती पण अडचणी येऊ, पण तुम्ही सगळ्यांना प्रेम आणि आनंद देत राहा बेटा. याच्यासाठी गुलाबाची पाकळी आहे. एक एक गोष्टीचं महत्व आहे. साहेब, नेमकी आज गर्दी कमी आहे, माझ्या तोंडामध्ये तो एक विषय आला. जेव्हा विवाह ठरतो ना, विवाह गर्दी कमी आहे तर सांगू की राहू देऊ, नंतर सांगू? कारण खूप महत्वाची गोष्ट सांगतोय, खूप छान गोष्ट आहे. सांगून टाकू ना? जो हजीर ओ वजीर, है ना? ज्याला आंगा त्याच्या भाग्यात त्याला मिळालं. नीट ऐका मातांनो. साहेब, आमच्याकडे नवरी विवाह झाला ना की जाताना घरात कुळ देवतेला नमस्कार करून जाते. आणि जेव्हा सासरीमध्ये येते ना, सासरात, तेव्हा सासरामध्ये पण आले की अगोदर कुळ देवतेला नमस्कार करते. अशी इकडे प्रथा आहे? आहे का? हे का करतात माहितीये? ह्या दुनियात तुम्ही सगळ्यांची पूजा करा, पण कुळाचे रक्षण करणारी आपली कुळ देवता आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही कुळ देवताची आईची पूजा करत नाही, तोपर्यंत कोणताच कार्य तुमच्या परिपूर्ण होऊ शकत नाही. आपल्या घरात जे पण शुभ कार्य घडतं, हे शुभ कार्य म्हणजे काय? त्यांनी ऐकून घ्या. घरामध्ये संतान होणं असो, घरामध्ये विवाह असो, घरामध्ये कामात सगळ्या आपल्या पोरींची प्रगती असो, ही प्रगती जोपर्यंत कुळ देवतेची कृपा होत नाही, तोपर्यंत प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक शुभ कार्यामध्ये अगोदर कुळ देवतेची उपासना आहे. कुळ देवतेचा कुळाचार करावा. कुळाचार म्हणजे काय? नीट ऐकून घ्या आता. कुळाचार म्हणजे काय? वर्षातनं एकूण नवरात्र किती वेळा येतात? नवरात्र किती वेळा आहे? नवरात्र वर्षातनं किती आहे? ऐका, मी सांगतो. 12 महिने आहेत साहेब.
चैत्र महिन्यापासून सुरुवात होते, बरोबर. अजून एक सांगू साहेब, तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतो बरं का. ना साहेब 2-4 वेळा म्हणाले तुमचा खोंग अभ्यास आहे, खोंग अभ्यास आहे, म्हणून तुम्हाला सांगतो. ही 12 महिन्यांची नावं कशी पडणे बेटा, तुम्हाला माहितीये 12 महिन्याची नावं कशी पडणे? 12 महिने कोणते कोणते? 12 महिने कोणते? जानेवारी, फेब्रुवारी, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. हे नाव कस काय पडणे तुम्हाला माहितीये? हे मराठी नाव कस काय पडणे माहिती साहेब? ऐका, एक एक गोष्ट सांगतो. हे 12 महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ नाव पडणे कस काय? याचे कारण काय आहे? तर दक्षाच्या एकूण 27 कन्या आहे. किती कन्या आहेत दक्ष राजाला? 27 कन्या. आणि त्या 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्र आहे. नक्षत्र माहितीये तुम्हाला? नक्षत्र 27. एकदा या 27 कन्या फिरत असताना, नीट ऐका, 27 कन्या फिरत असताना चंद्राने त्या 27 कन्येमध्ये रोहिणी नावाची कन्या बघितली. आणि ती रोहिणी कन्या त्यांना फार आवडली. ती रोहिणी दिसायला फार सुंदर होती. तर चंद्र रोहिणीला म्हणाला, रोहिणी माझी इच्छा आहे, मी तुझ्यासोबत विवाह करावा, विवाह करते का? रोहिणी म्हणे मी विवाह करणार, पण माझ्या पितांची एक अट आहे. काय? माझ्या पितांची अट अशी आहे की देणार 27च्या 27 कन्या एकाच घरामध्ये देणार. चंद्र म्हणे तर भारी ऑफर आहे. 27 भेटणार, अजून काय पाहिजे? नीट आहे का? तो 27 कन्यांचा स्वीकार करतो, विवाह करतो, पण संसार करताना फक्त प्रेम एकटं रोहिणीलाच करतो. 26 बहिणींचा अनादर करतो. त्या 26 बहिणींना विचारत सुद्धा नाही. आणि त्यावेळेला त्या 26 बहिणी माहेरी येतात. पिताजी, चंद्र आमच्यावर अन्याय करतोय, रोहिणीला प्रेम करतो, पण आमच्याकडे बघत सुद्धा नाही. दक्षाने चंद्राला समजवलं, चंद्रा भेदभाव करू नको. तरी चंद्र ऐकत नाही. तर शेवटी दक्षाने चंद्राला श्राप दिला, अरे तू माझ्या कन्यांसोबत भेद करतो म्हणून जा, तुला रोग होणार. क्षय रोगाचा श्राप देऊन दिला. क्षय रोगाचा श्राप दिला म्हणून चंद्राने काय केलं होतं, तर तुम्ही मागच्या वर्षी शिवकथेमध्ये ऐकलं असेल की चंद्राने शिवांची प्रार्थना केली, आणि म्हणून भगवान शिवजी या चंद्राच्या प्रार्थनेसाठी तिथं प्रथम ज्योतिर्लिंग रूपामध्ये प्रगट झाले. सोम, चंद्राचं दुसरं नाव आहे सोम. सोमासाठी प्रगट झाले म्हणून नाव पडलं महादेवांचं सोमनाथ. चंद्राने क्षमा मागितली आणि त्यावेळेला चंद्र म्हणाला, आता मी प्रत्येक सगळ्या पत्नींसोबत सारखा व्यवहार करणार, कुठल्याच पत्नीसोबत भेदभाव करणार नाही. आणि त्या दिवसापासून चंद्र सगळ्या 27 पत्नींना भेटायला टाइम टू टाइम जातो, टाइम चुकवत नाही. मग कधी पण चंद्र फिरता 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 चित्रा नक्षत्रावरती पौर्णिमा येते. पौर्णिमेच्या दिवशी जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रावरनं त्या महिन्याचं नाव ठरते. घरी जाऊन कॅलेंडर उघडून बघा. पौर्णिमेच्या दिवशी जे नक्षत्र दिसणार त्या नक्षत्रावरनं त्या महिन्याचं नाव सापडणार. चंद्र फिरता फिरता चैत्रा नक्षत्रावरती पौर्णिमा येते म्हणून नाव पडलं चैत्र. चंद्र फिरता 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 विशाखा नक्षत्रावरती पौर्णिमा येणार, नाव पडलं वैशाख. चंद्र फिरता 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 ज्येष्ठा नक्षत्रावरतीच पौर्णिमा येते म्हणून नाव पडलं ज्येष्ठ. चंद्र फिरता फिरता श्रावण नक्षत्रावरतीच पौर्णिमा येते म्हणून नाव पडलं श्रावण. घरी जाऊन सगळ्यांनी चेक करा, महाराज नुसतं ठोकून राहिले का खरं खरं सांगून राहिले.
तपासून मी बघा जरा घरी जाऊन. आज सगळ्यांना एक होमवर्क देतो. होमवर्क म्हणजे माहितीये का? हा ओके बेटा, जे शाळेत शिकवणं घरी जाऊन सांगणं की हे रिपिटेशन करायचं, तसं सगळ्यांना होमवर्क आहे. उद्या सगळ्यांनी कथेमध्ये येताना कॅलेंडर मध्ये बघायचं की पौर्णिमेच्या दिवशी कोणतं नक्षत्र आहे. जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रावरनं त्या महिन्याचं नाव आहे. महाराज खरं सांगतात की खोटं, चेक करून यायचं उद्याचा होमवर्क सगळ्यांना. हा बेटा, साहेब पंचांग साधं नाही आहे. तर विषय कुठे होता? नवरात्र किती आहेत? तर एकूण नवरात्र मुख्य 4 नवरात्र आहे. किती नवरात्र आहे साहेब? ही खासियत आहे. महादेवाची पूजा वर्षातनं महाशिवरात्र एक वेळा, रामनवमी वर्षातनं एक वेळा, कृष्ण अष्टमी वर्षातनं एक वेळा. पण देवीची उपासना एक दिवस नाही, 9 दिवस. पण नवरात्र वर्षातनं एक वेळा नाही येत, नवरात्र वर्षातनं 4 वेळा येते साहेब. किती वेळा? 4 वेळा. पैंगणी नवरात्र, चैत्र नवरात्र, गुढीपाडवा. तुम्हाला अजून एक प्रश्न पडगा का की 12 महिने कस काय पडंगे ते सांगितलं ना. मग पैंगा महिना चैत्रच का बरं? पैंगा नंबरवर ते श्रावण का नाही? पैंगा नंबरवर मार्गशीर्ष का नाही? पैंगा नंबरवर चित्राच का बर? काय कारण आहे? तर ज्या वेळा भगवान विष्णू या प्रजा निर्माण करत होते, निर्माण करताना विष्णूंच्या नाभीतनं कमळ, कमळातनं ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेव ज्या वेळेला प्रजा निर्माण करतात, तर प्रजा निर्माण करताना या सृष्टीची प्रथम स्त्री आणि प्रथम पुरुष जो निर्माण केला, मनु आणि शतरूपा, त्यांना निर्माण करताना ती चैत्र महिन्याची प्रतिपदा होती. म्हणून चैत्र महिना ज्या दिवशी मानव निर्माण होतो, मनुष्य जाती निर्माण झाली, म्हणून चैत्र प्रतिपदेला मनुष्याची निर्मिती झाली. म्हणून चैत्र महिना प्रतिपदा आपला नवीन वर्ष प्रारंभ गुढीपाडवा. म्हणून चैत्र एक नंबरवर आहे. आणि मग त्यानंतर क्रमाक्रमाने चंद्र ज्या ज्या नक्षत्रावरती येतो त्या त्या क्रमाने नाव पडतात. तो पैंगणी नवरात्र, चैत्र नवरात्र. दुसरी नवरात्र अश्विन नवरात्र, जी आता करतोय आपण. तिसरी नवरात्र जी जानेवारी महिन्यामध्ये येते सर, शाकंभरी नवरात्र म्हणतात तेव्हा. कोणती? शाकंभरी. आणि एक चौथी नवरात्र जी जवळपास सगळ्यांना माहिती नसते, ती तांत्रिक प्रयोगासाठी असते. तांत्रिक म्हणजे साधू जे असतात ना, योगी, जे अघोरी म्हणतो त्यांना, ते लोक उपासना करतात. त्याला महाग महिन्याची महाग नवरात्र, अशा मुख्य 4 नवरात्र आहेत. पण चौथी जवळपास सगळ्यांना माहिती नसते. पण ह्या मुख्यतः 3 नवरात्र सगळ्यांना माहिती असतात. एक चैत्र, एक अश्विन आणि एक शाकंभरी नवरात्र. नीट ऐका आता, नीट ऐका. या नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी देवीचा कुळाचार करावा. कुळाचार म्हणजे काय? एकदम बढिया. कुळाचार म्हणजे काय? तर कुळ देवतेची घरामध्ये उपासना आणि पूजा करावी. केव्हा करावी? नीट ऐका. अष्टमी किंवा नवमी दोघांपैकी एक चॉईस करा, तो बघा जी आवडेल ती. आणि कुळ देवतांना काय आवडतं? कुळाचार म्हणजे काय? तर त्या दिवशी सकाळी उठायचं, स्नान करायचं. पण स्नान करून नाही, केस विंचरायचे नाही. डोकं धुवून केस न विंचरता मग काय करायचं? जुडा बनवायचा. साहेब जुडा बनवून. कोरी वस्त्र म्हणजे काय? कोरी वस्त्र म्हणजे काय? नवे नवे कपडे का? नाही. कोर म्हणजे जे आपण अडक भडक मध्ये वापरत नाही ते. जसं की सुतक मध्ये वापरत नाही,
मरण धरण मध्ये वापरत नाही, मासिक धर्माच्या अडचणीत वापरत नाही, त्या कपड्यांना कोरे कपडे म्हणतात. घरामध्ये 4-5-10 साड्या, 4-5 साड्या अशा काढून ठेवायच्या की ज्या कपड्यांना आपण कोणत्याही वेळी हात लावत नाही, फक्त पूजा पाठ काही असेल तेव्हा त्या कपड्यांना हात लावू असे 2-4 कपडे काढून ठेवायचे असतात. ते कपडे नेसून देवीला पुरणपोळी आवडते. काय आवडते? तुमच्याकडे आहे पुरणपोळी? देवीला काय आवडते? पुरणपोळी. आता बघा सगळ्यांनी उत्तर द्या. ह्या पोळीचं नाव पुरणपोळीच का बरं? एक नंबर. वाह, जोरदार टाळ्या. वाह बेटा वाह. आज पंखाने आया भाई. बेटा एका सुरामध्ये काय उत्तर देणं? पुरणपोळी का बरं बेटा? त्याच्यामध्ये ऐका बेटा, मग नाव पुरण का बरं त्याचं? ऐका बेटा, मी सांगू तू बघा. ऐका, जगाची पहिली पुरणपोळी कोणी बनवली आहे? जगाची पहिली पुरणपोळी कोणी बनवली? तर ऐका. नाही बेटा ऐका, जगाची पहिली पुरणपोळी बनवणारी स्वतः माता अन्नपूर्णा होती. कोण होती? अन्नपूर्णा. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्यम च मे देहि भिक्षां देहि च पार्वती. ही अन्नपूर्णा स्वतः शंकरांची पत्नी माता भगवती आहे. ही पार्वती स्वतः अन्नपूर्णा. एकदा अनुसूया माता, अत्रि ऋषी आणि अनुसूया माता, त्या अनुसूयांनी शंकरांना आमंत्रण दिलं. हे शंकर भगवान, तुम्ही आमच्याकडे जेवणासाठी या. सहपरिवार आमंत्रण दिलं. शंकर भगवान, माता पार्वती आणि त्यांची पोरं म्हणजे कोण? गणपती आणि कार्तिक जेवणासाठी अनुसूया मातांकडे येतात. नीट ऐका. अनुसूया मातांकडे येतात. जसं मातांकडे येत आहे तर स्त्रियांचा स्वभाव असतो, एक स्त्री जर दुसऱ्याच्या घरी गेली तर ती काय करते? बाहेर बसून राहते का सोफ्यावर? नाही, ती काय करते? डायरेक्ट किचन मध्ये जाते आणि किचन मध्ये जाऊन विचारते, ताई काही बाकी आहे का? मला सांगा, मी मदत करते. बरोबर की नाही? बरोबर की नाही? अशी माता पार्वती अनुसूयांकडे येत आहे आणि अनुसूयांना सांगते, हे अनुसूया, काही बाकी असेल तर मला सांग, मी मदत करते. अनुसूया म्हणे, अगं नाही नाही, सगळं तयार आहे, तुम्ही बसा, काही काळजी नाही, सगळं तयार आहे, बसा तुम्ही बसा. माता स्वतः पार्वती सांगताय, अनुसूया मी काही बनवू का? नाही नाही, राहू द्या, मी करते, मी बघते. जाग. आता माता पार्वतींच्या मनामध्ये काय होतं की माझा हात लागला तर माझ्या पतीला आणि पोरांना काय लागतं हे मला माहिती आहे, मला करू दे. अनुसूयाने नाही करू दे. ठीक आहे. चारही जण जेवायसाठी बसतात, शंकर, पार्वती, कार्तिक, गणपती. अनुसूया माता सगळ्यांना वाढताय आणि होता होता शंकरांचं पोट भरत, पार्वतीचं पोट भरत, कार्तिकाचं पोट भरत, पण गणपती बाप्पा गपागप चांगलंच आहे. पार्वतीला कळून गेलं अनुसूयाचा फजिता होणार. अनुसूया, अगं मदत करू का? ती म्हणे, नाही नाही, अहो सगळेच आहे, तुम्ही बसा, सगळं आहे, मी करते ना, आहे, बसा तुम्ही बसा. काय करावं? हळू
कुकर संपून सगळा भात संपून कुकर खरडावा लागतोय. हळूहळू पोळ्या संपतात, नवीन कणिक मळते, भाजी संपते, नवीन भाजी कापते है ना. पुन्हा नवीन कुकर चढवणार, नवीन स्वयंपाक, नवीन डाळ बनवते, पुन्हा वाढते, पुन्हा संपते, पुन्हा बनवते, पुन्हा वाढते, पुन्हा संपते, पुन्हा बनवते, पुन्हा वाढते. होता 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 पार्वतीला कळांगा हिच्या फजिता होणार. येऊ का? ते म्हण नाही हो, अजून भरपूर आहे, बसा तुम्ही. ते म्हण ठीक आहे, सांगू दे मग. आणि होता होता साहेब शेवटी सगळे डब्बे रिकामे होण्यामध्ये येतात. आणि तेव्हा अनुसूयांना घाम फुटतो. जसा अनुसूयांना घाम फुटतो, पार्वतीला कळून गेलं आता मला जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि तेव्हा माता पार्वती, बेटा नीट ऐका, पार्वती माता अनुसूयेकडे येतात. अनुसूया काय सांग? म्हणे आई सगळं संपून गेलं. मग काहीच नाही. ते म्हणे फक्त 3च गोष्टी बाकी आहे. काय? जरासा की डाळ आहे, जरासा गुळ आहे आणि जरासा पीठ आहे. ते म्हणे हरकत नाही, माझ्याकडे देऊन दे. नीट ऐका, माझ्याकडे देऊन दे सांगितलं. आणि त्यावेळेला माता पार्वतींनी डाळात कढईमध्ये ठेवून त्यांना शिजवायला सुरुवात केली. त्याच्यात गुळ टाकला, कणिक मळून त्याची पोळी बनवली आणि त्याच्यामध्ये तो गोळा ठेवला. तो गोळा ठेवून पोळी बनवली आणि अनुसूया म्हणे अनुसूया जा ही पोळी गणेशाच्या ताटात ठेवून दे. आणि ती पोळी गणेशाच्या ताटात ठेवते आणि त्या पोळीचा फक्त एकच घास तोंडात जातो आणि गणपती बाप्पांचं पोट पूर्ण भरत. ज्या पोळीमुळे गणपती बाप्पाचं पोट पूर्ण भरत म्हणून त्या पोळीला पुरणपोळी नाव पडत. कळा ना बेटा? पुरणपोळीचं नाव पुरणपोळी का बर? पुरण भरतो म्हणून नाही. ज्या पोळीने गणपती बाप्पांचं पोट पूर्ण भरत, ज्या पोळीने गणपती बाप्पांचं पोट पूर्ण भरत म्हणून त्या पोळीला काय नाव पडत? पुरणपोळी. मग देवी आणि पुरणपोळी बनवणारी कोण होती? स्वतः. आणि अन्नपूर्णा दुसरी कोण आहे? स्वतः पार्वती. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्यम च मे देहि भिक्षाम देहीम च पार्वती. मातांनो, जर तुम्ही स्वयंपाक करताना देवीचा अन्नपूर्णेचा हा मंत्र जर तुम्ही म्हणून स्वयंपाक बनवला तर तुमच्या घरात कधीच अन्नाची कमी पडणार नाही तर नाही, पण घरच्यांची सुद्धा बुद्धीमध्ये स्वतः माता सरस्वती अंगाशिवाय राहणार नाही. तर देवीला काय प्रिय आहे? पुरणपोळी. कोणी बनवली? स्वतः अन्नपूर्णेने. ऐका, असं पुरणपोळी बनवावी. आणि मग तुमच्याकडे ते कणिकचे दिवे करतात ना, कणिकचे दिवे, कणकाचे दिवे करतात का? तसं पुरणाचे दिवे करायचे, कणिकचे नाही. कशाचे दिवे करायचे? पुरणाचे दिवे करायचे साहेब. बाबा पुरणाच्या दिव्यावरून देवीला हळदी आणि कुंकू व्हायचं. नीट ऐका माझ्या मातांनो, देवीला हळदी कुंकू व्हायची पूजा मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की कोणते बोट वापरायचे? हे 2 बोट वापरायचे नाही. देवीला आधी काय व्हायचं? हळदी का कुंकू व्हायचं? आधी काय व्हायचं? सगळेजण आधी काय वाहतात? कुंकू वाहतात. आणि म्हणताना काय म्हणतात? हळदी कुंकू. आमच्याकडे हळदी कुंकांना या बरं का. म्हणायला म्हणतात हळदी कुंकू आणि वाहताना अगोदर वाहतात कुंकू. नवरीला अगोदर हळद लागते की भांग भरते? साहेब, जोपर्यंत हळद लागत नाही ना तोपर्यंत कुंकवाचा अधिकार नाही. म्हणून नवरीला अगोदर हळद लागते, दुसऱ्या दिवशी तिची भांग भरली जाते. म्हणून देवाला वाहताना अगोदर हळदी वाहा नंतर कुंकू वाहा. किती सोपं आहे ना.
किती सोपी कथा आहे. पुढच्या वर्षीची कथा तुम्हीच करून टाकणार. हो म्हणून राय नाही बाबा, पुढच्या वर्षीचं आमंत्रण देऊन टाका या पोरींना. एक दिवस तू करून घे, एक दिवस मी करून घेणार, हा ना बेटा. ऐका माझ्या मातांनो, देवींगा हळदी आणि कुंकू वाहिंग की ते हळदी कुंकाचे हात इकडं तिकडे झटकायचे नसतात, कपड्यांना पुसायचे नसतात. मग हळदी आणि कुंकवाच्या हातांचं काय करायचं? देवींगा वाहिंगा हळदी कुंकू स्वतःच्या कपाळाला स्पर्श करतात. स्वतःच्या कपाळी स्पर्श करावा बेटा. आणि मग पूर्णाचा दिवा बनवा. त्या दिव्यामध्ये काय करायचं? तर देवींना हळदी कुंकू व्हायचं. देवीचा फोटो असेल तर फोटो, मूर्ती असेल तर मूर्ती. काय करायचे नीट ऐकून घ्या. सकाळी स्नान, नंतर केस न विंचरता जुडा, आणि नंतर स्वयंपाक, पुरणपोळी बनवायची, नैवेद्य पूर्णाजवळ खीर बनवायची, ताट तयार करायचं, आणि एका ताटामध्ये पूर्णाचे दिवे तयार करायचे, आणि त्याच्यामध्ये देवीची आरती करण्याकरता काय ठेवायची? वात नाही ठेवायची. देवींना ज्योत प्रिय आहे. काय प्रिय आहे? ज्योत. देव असला ना तर देवासाठी डेठ वापरायची असते आणि देवीसाठी ज्योत वापरायची असते. फक्त एक मात्र शंकर भगवान असे आहेत की ज्यांच्या मंदिरात ज्योतही चांगते आणि देठही चांगते. कारण तिथं फक्त एकटे शंकर किंवा एकटी पार्वती नाही, तिथं शिव आणि शक्ती दोघं आहेत. म्हणून शंकरांना तुम्ही काही पण वापरू शकता, पण देवीसाठी काय वापरायची? असं देवीचे पूजन करावं, यांना काय म्हणतात. आणि हा महत्वाचा मुद्दा, देवींना हळदी कुंकू वाहून सांगा, स्वतःच्या कपाळी स्पर्श करून सांगा की देवीची आरती करायची, नैवेद्य दाखवायचा, नैवेद्य दाखवून आरती करायची, आरती करून सांगी की जे नैवेद्याच्या ताट आहे ना, ते नैवेद्याच्या ताटातला प्रसाद सगळ्यांनी वाटून खायचा. जे पूर्णाचा दिवा बनवला त्याच्यात वात काढून दिव्यात टाकायची, आणि ते पूर्ण आहे ना, ते पुरण त्या पूर्णाचा दिवा सुद्धा सगळ्यांनी वाटून प्रसाद म्हणून खायचा. यांना कुळाचार म्हणतात. जो पण कोणी व्यक्ती आपल्या घरी देवीचा असा कुळाचार करतो, कुळ देवता त्याच्या घरामध्ये जो कोणी पूर्णाच्या पोळीने कुळाचार करतो, त्याच्या घरात देवी कधीच अपूर्ण पडू देत नाही. मग असं आनंद वाटणार. तुमच्या गावामध्ये एक गोष्ट कळाली, महाराज दरवर्षी काही ना काही देणगी, काही ना काही कार्य सुरूच राहतं. वर्षभर काही ना काही देणगी गोळा केली जात असते, आणि वर्षभरात काही ना काही कार्यक्रम होत असतात. कधी मंदिर बनतं, कधी भंडारा होतो, कधी कथा होतात. आणि मी म्हटलं बापरे, सगळी जण देणगी देतात म्हणे. हो, एकही व्यक्ती नाही म्हणत नाही. म्हटलं ही स्वतः भगवतीची कृपा आहे. ही कोणाच्या घरात काही कमी पडत नाही, तर कोणी द्यायसाठी पण नकार देत नाही. सगळे भरपूर देतात, भरपूर. तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। ओ तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। ओ तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया पाड़ावालिए। ओ प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता अरे दी, भाइयों बोलो जय माता अरे दी, बहनों बोलो जय माता दी, जय माता दी, जय माता दी। तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। ओ तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया लाटा वालिए। ओ पाड़ा वालिए, ओ मेरा वालिए,
मुझे बुलाया सिरवालिए मैं आया पाड़ा वालिए तूने मुझे बुलाया तेरा वालिए मैं आया लोटा वालिए जय हो। जय जय तारा जग है एक बंजारा सारा जग है एक बंजारा सबकी मंजिल तेरा द्वारा सबकी मंजिल तेरा द्वारा ऊंचे पर्वत लंबा रस्ता ऊंचे पर्वत लंबा रास्ता पर मैं चल ना पाया तेरा वालिए मैं आया लोटा वालिए ओ तूने मुझे बुलाया सिरवालिए मैं आया लौटा वालिए ओ तेरा वालिए ओ लोटा वालिए ओ मेहरा वालिए तूने मुझे बुलाया सिरवालिए मैं आया पाड़ा वालिए तूने मुझे बुलाया तेरा वालिए मैं आया लोटा वालिए तूने मन में जल गई बाती तूने मन में जल गई बाती तेरे पथ में मिल गई साथी तेरे पद में मिल गई साथी मुँह खोलूं क्या तुझसे मांगू मुँह खोलूं क्या तुझसे मांगू बिन मांगे सब पाया तेरा वालिए तूने मुझे बुलाया तेरा वालिए ओ तूने मुझे बुलाया शेरावालिए मैं आया पाड़ा वालिए तूने मुझे बुलाया तेरा वालिए मैं आया बेटा वालिए प्रेम से बोलो जय माता दी रे बोलो जय माता दी मंदिर बोलो जय माता दी आगे बोलो जय माता दी आगे बोलो जय माता दी 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 माता
जय करा श्रावंगदा बोंग साचे दरबार की याला म्हणतात कुळाचार. माता सीता यांचं कन्यादान केलं जात आहे. आवाज थोडा वाढवून द्या. सीता मातांचं कन्यादान होतं. संस्कार देणं जात आहे. आणि ज्या वेळेला बिदाई होते ना, बिदाई, त्या बिदाईच्या वेळेला आई सीतेला सांगते, म्हणजे सीता मातांची आई सीतेला सांगताय, सीता बेटा सासरी जा आणि कशी राहा. ओ बेटी ससुरा में रहियो तू चांद बन के. सासरी जा आणि कशी राहा, चंद्रासारखी राहा. काय काय संस्कार देते आई बघा. सास ससुर जो पहले जागे. बेटा तू पहले जग जइयो, तू पहले जग जइयो. हो बेटी ससुरा में रहियो तू चांद बनके. आई सांगते बेटा सासरी जा आणि कशी राहा, चंद्रासारखी राहा. साहेब चंद्रच का बरं सांगितलं, सूर्य नाही सांगत. काय सांगते, चंद्रासारखी राहा चांद बनके. चंद्रासारखी शीतल राहा बेटा, शांत राहा. जी कन्या आपल्या माहेरात सकाळी 8 आणि 9 पर्यंत झोपत काढत असते ना, तर आई त्या झोपणाऱ्या पोरीकडे बघून मनामध्ये विचार करते की अरे जी माझी पोर सकाळी 8 आणि 9 पर्यंत इथं झोपते आहे, पण जेव्हा सासरी जाणार तर सासू आणि सासऱ्यांच्या अगोदर त्यांना उठावं लागणार. एक आई म्हणाली बेटा सासरी जा आणि ना स्वतःची जीभ सांभाळ. काय म्हणाली आई, काय म्हणाली आई, सासरी जा आणि काय सांभाळ, जीभ सांभाळ. का बर. एक मावशी माझ्याकडे आल्या होत्या. म्हणे महाराज महाराज बघा खूप टेन्शन आहे. म्हणलं काय एवढं टेन्शन काय. म्हणे महाराज बघा एवढं टेन्शन. म्हणा आहे तरी काय टेन्शन सांगा तर खरी. म्हणे महाराज मी कोणा कोणाला सांभाळू, मी कोणा कोणाला सांभाळू. म्हणजे एवढं आहे तरी कोण तुमच्याकडे. म्हणे महाराज आमच्या एकत्र परिवारामध्ये देराणी जेठाणी, आमचे पोरं त्यांचे पोरं, सासू सासरे. महाराज मी कोणाला सांभाळू. म्हणजे मावशी तुम्ही फक्त स्वतःची जीभ सांभाळा, बाकीचे ऑटोमॅटिक सांभाळले जातील. कंजूस कुठं नाही. नीट टाळ्या वाजवा. स्वतःची जीभ सांभाळली नाही तर कधीच कोणाला सांभाळायची गरज पडणार नाही. माणसाची किंमत त्याच्या पैशावरनं ठरत नाही, माणसाची किंमत त्याच्या वाणीवरनं ठरते. तुम्ही म्हणणार महाराज पैसा नाही तर कोणी विचारत नाही. हो, पण रावणाकडे सोन्याची लंका होती, पण कोणी आपल्या पोराचे नाव ठेवतं का रावण. कोण टपरींना नाव देणार का रावण टपरी, नाही ना. का पैसा भरपूर आहे पण नीती शुद्ध नाही आहे. कावळा पण काळा आणि कोकिळा पण काळी. कोण आवडतं सगळ्यांना. एक जण तर कावळ्याचं नाव काढा. नाही महाराज, कावळा पण काळा कोकिळा पण काळी, पण कोणालाच कावळा आवडतो असं एकही जण म्हणत नाही. सगळ्यांना कोकिळाच आवडते. का, दोघं तर काळे आहेत, पण महाराज कावळ्याची जीभ गोड नाहीये, कोकिळाची जीभ गोड आहे, म्हणून ती सगळ्यांना प्रिय आहे. जिभेवरनं माणसाची किंमत ठरते. स्थितीचा सुंदर कन्यादान केला जात आणि बिदाई होते. बिदाई मध्ये सीता माता सांगतात आई मी आता सासरी जाते,
आता माझ्या बाबांची काळजी तू एकटी घेणारी आहे. कन्येचा सगळ्यात जास्त जीव जर कोणामध्ये असेल ना, तर कन्येचा सगळ्यात जास्त जीव आपल्या बापामध्ये असतो. साहेब, या सगळ्या माता आहेत ना, ह्या खूप धन्य आहेत. का बरं माहिती आहे? या कधीच स्वतःसाठी काहीच करत नाही. या कोणासाठी करतात? परिवारासाठी करतात. मातांनो, तुमच्या डोक्यावर पदर असतो ना, पदर. या डोक्यावर पदर का बरं तुम्हाला माहिती आहे? डोक्यावर पदर का असतो माहिती आहे? माहिती आहे? गंगापुत्र भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती की उद्या पांडवांना मारणार, पांडवहीन पृथ्वी करणार. कृष्णांना कळालं. कृष्ण देव द्रौपदीकडे येतात. द्रौपदी, दादांची प्रतिज्ञा आहे, उद्या पांडवहीन पृथ्वी करणार, म्हणजे तुला उद्या विधवा करणार. तुला भीती नाही का? ती म्हणे, देवा, तुझी इच्छा असेल तर माझे पती मरणार, तुझी इच्छा असेल तर माझी पती तरणार. मला कशाची चिंता? भगवंताने तिचा विश्वास बघितला आणि द्रौपदीला म्हणे, ओठ चल. आणि कृष्ण भगवान द्रौपदीला भीष्मांच्या दरबारी आणतात. नीट आहे का? दरबारामध्ये येऊन सांगितलं, द्रौपदी, आता भीष्मांच्या समोर जा, डोक्यावर पदर घे आणि त्यांना नमस्कार करून ये. द्रौपदी येते भीष्म दादांच्या समोर, डोक्यावर एवढा मोठा पदर, असे हात आपटून नमस्कार करते. आणि बांगड्यांचा आवाज कानात गेला आणि भीष्म दादांच्या मुखातनं शब्द बाहेर पडला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी हसते. द्रौपदी हसते. गंगापुत्र भीष्म दादा म्हणाले, अगं द्रौपदी, सॉरी, नाव माहित नव्हतं कोण होतं. अगं बेटा, तुला मी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, पण तू हसते का बरे? कोण आहे तू? तोंड दाखव जरा. असं तोंड दाखव म्हणाले. पदर वरती केला तर बघितलं, द्रौपदी, तू? ते म्हणे, हा. म्हणे, दादा, तुम्ही का प्रतिज्ञा केली होती की पांडव हीन पृथ्वी करणार, म्हणजे माझ्या पतींना मारणार, आणि आता आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, तर माझे पती मरणार की तरणार? तर म्हणाले, तुझ्या डोक्यावरती पदर होता, आणि ज्या स्त्रीच्या डोक्यावर पदर असतो ना, त्यावेळेला तिला जो आशीर्वाद मिळतो तो एकटीसाठी नसतो, तो अख्ख्या परिवारासाठी असतो. अख्ख्या परिवाराला आशीर्वाद, पतींचं रक्षण होतं का? डोक्यावर पदर होता म्हणून पतींचं रक्षण होऊन जात आहे. म्हणून नमस्कार करताना काय करतात? डोक्यावर पदर घेतात. केव्हा? नमस्कार करताना. आता नका घेऊ बरं का. तुम्ही सगळ्यांना टेन्शन वाढणार, महाराज आपण दिला नका. काय आताची नाही गोष्ट सांगत मी, नमस्कार करतानाच सांगतोय. डोक्यावर पदर का बर? तर परिवाराचे रक्षण घडतं म्हणून डोक्यावर पदर, परिवार पदर. जिच्या डोक्यावर असतो पदर ती आमची खरी इंडियन मदर. पण आता परिवर्तन घडतं. आता तुमच्याकडे तरी मागा 2-4 राजा दिसताय नऊवारी साडीमध्ये. पूर्वी आई नऊवारी साडीमध्ये होती म्हणून तिची पोरगी साडीमध्ये आली. आता आई साडी वापरायला लागली म्हणून साडी वापरणाऱ्याची आईची पोरगी पंजाबी मध्ये येऊन गेली. साहेब, आमच्याकडे हळूहळू आता आया पण पंजाबी वापरायला लागल्या. आता आई पंजाबी वापरायला लागली तर तिची पोरगी जीन्स वापरायला लागून गेली. पुढे जाऊन आता आई जीन्स वापरणार, पोरगी काय वापरणार? राम जाने ते. आता किती रिस्क मी काही घेत नाही आता. काय म्हणायचं? ऐका, डोक्यावर पण ह्या सगळ्या काय करतात? आपल्या परिवारासाठी जगतात. या सगळ्यांचं जीवन
परक्यांच्या स्वाधीन आहे म्हणजे काय? तर ज्या वेळेला ही कन्या असते त्यावेळेला पिताच्या स्वाधीन असते. जसं पिता सांगणार तसं, बरोबर की नाही? पिताने कन्या दान केली की पतीच्या स्वाधीन, मग पती सांगणार तसं. पतीने स्वाद सोडून दिली तो पोराच्या स्वाधीन, महाराज आता पोरं सांगणार तसं. कुमारी काय तर पिताच्या स्वाधीन, कन्या दान केली पतीच्या स्वाधीन, पतीने साथ सोडली पोरांच्या स्वाधीन, आणि जेव्हा सगळे सोडतात तेव्हा परमात्माच्या स्वाधीन होऊन जातात. तेव्हा परमात्माच्या स्वाधीन. म्हणून परिवार. माता सीतांना सांगितलं आहे. माता सीता सांगताय, आयांनो बायांनो आसवावरा पटकन करायचं. सोडून माहेरा मी जाते आई माझा घरा. आयांनो बायांनो आसू आवरा सोडून माहेरा मी जाते आई माझा घरा. आयानु बायानु आसू आवरा सुनोनी मायरा जाती आई माझा घरा. आजवरी गाडाने वाढविले मजंगा, आजवरी गाडाने वाढविले मायेच्या ममतेची छाया दिली मजंगा. रडू नका बाबा, रडू नका बाबा, तुम्ही आसू आवरा सोडून माहेरा मी जाते आई माझा घरा. आयानु बायानु आसू आवरा सुनोनी मायरा मी जाते आई माझा घरा. चलो रे डोली उठाओ कहार पिया मिलन की रुती आई. पी की नगरी ले जाओ कहार पिया मिलन की रुती आई. दिवसांची पाहुणी होतो मजे, दोन दिन सांची पाहुणी हो तुम्हें. सोडून जाते आसही तुमची. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या ह्या उंच पाखरा सोडून माहेरा मी जाते आई माझा घरा. आयानो बायानो आसू आवरा सोडून माहेरा जाते आई माझा घरा. मी जाते आई माझा. माता सीता यांना विदाई दिली जाते. चारही बहिणी आज बसणार निघाल्या आणि इकडं अयोध्या नगरीमध्ये स्वागत केलं जात आहे. आज आनंदी आनंद स्वागत केलं गेलं आहे. चारही पुत्रवधूंचं स्वागत केलं जात आहे. सगळीकडे आनंदी आनंद बधाई वाटली जाते आहे आणि एक एक पाहुणा आता विदाई घेतोय. आणि एक एक पाहुणा विदाई घेत असताना आज जे भरताचे मामाजी होते, कैकईचा भाऊ, कैकईचा भावाला निरोप येतोय की तुमच्या पितांची तब्येत खराब आहे म्हणून लवकर घरी या. तर त्यावेळेला कैकई सांगते भरताला, भरत मामांना सोडायसाठी जा आणि आजोबांची तब्येत खराब आहे म्हणून आजोबांना पण भेटून या. भरताला सांगितलं जा मामांना सोडून ये आणि आजोबांना भेटून ये. भरतजी आपल्या मामांना सोडायसाठी जात आहे आणि इकडं एक दिवशी
सकाळच्या वेळेला स्नान करत असताना दशरथ राजांना आपला कानाजवळचा एक केस पांढरा होताना दिसतो आणि दशरथ राजाच्या मनामध्ये येत आहे की आता माझा केस पांढरा पडतोय, म्हणजे आता मी राज्य सोडायला पाहिजे आणि अयोध्येचा राजा रामांना बनवायला पाहिजे. श्रवण समीप बैसित केसा, श्रवण समीप बैसित केसा, श्रवण समीप बैसित केसा. म्हणू जरठपणू असा उपदेशा, म्हणू जरठपणू असा उपदेश. नृप जुबराजू राम कहू देहू, नृप जुबराजू राम कहू देहू. जीवन जन्म की नू, जीवन जन्म की नू. श्रवण समीप बैसित केशा, श्रवण समीप बैसित. ओ मंगम भवन मंगम हारी, मंगम भवन आज कानाचा जवळचा एक केस पांढरा बघितला आणि राजा दशरथांच्या मनामध्ये विचार येतोय की आता मी राज्याची गादी सोडावी आणि रामांना राजा बनवावं. ऐका, राजा दशरथाने कानाचा जवळचा एकच केस पांढरा बघितला आणि राज्याची गादी सोडायला तयार झाला. आपले सगळेच पांढरे होऊन जातात, त्यांना अजून काळे करून घेतात, अजून पांढरे अजून काळे. राजा दशरथ एक केस पांढरा बघितला आणि सगळं सोडलं. काय करावं तर गुरु वशिष्ठांना निरोप दिला, हे गुरुदेव आता माझ्या मनामध्ये विचार येतोय की आता मी वैराग्य धारण करावं, रामाला राजा बनवावं. कारण राम हा एक योग्य असा राजा आहे की शत्रू सुद्धा त्याचा आदर करतात, म्हणून रामांना राजा बनवावं. आणि त्यावेळेला सब विधी गुरु प्रसन्न जिय बानी, सब विधी गुरु प्रसन्न जिय बानी. ए बोले उराऊ रहस्य मृदुबानी, बोले राऊ रहस्य मृदुबानी. नाथ रामू करे अहि जुब राजा, नाथ रामू करी अहि जुब राजू. कही अकृपा करी करी असमाजो, करी हे कृपा करी करी असमाजो. सब विधि गुरु प्रसन्न जिय जानी, बोले राव हरसी मृदुबानी. नाथ रामू करी अहिर जुबराजू, म्हणजे नाथ रामांना करीह करा, जुबराजू म्हणजे राजा बनवा. कही अकृपा करी करी असमाजू. कृपा करा, काय निर्णय घ्यावा पण सगळ्यांचा योग्य निर्णय तो आपण सगळ्यांना विचारपूस करून निर्णय घ्यावा आणि सगळ्यांनी सहमती दिली, रामांना राजा बनवा, रामांना राजा बनवा. सर्वत्र आनंद आनंद होतोय, नगाडे वाजताय, सगळ्यांना आनंदी आनंद होतो. पण सगळ्यात जास्त टेन्शन कोणाला येतं? देवांना. देव म्हणाले, अरे जे राम राजा बनून गेले तर वनवासामध्ये एवढ्या भक्तांचा उद्धार करायचा आहे,
दैत्यांना मारायचंय, शबरीचा उद्धार करायचाय, रावणाला मारायचंय, हे कार्य कोण करणार? म्हणून माता सरस्वतींना म्हणाले, सरस्वती जा आणि एखाद्याची मती फिरवून द्या. ती म्हणे, कोणाची मती फिरवू? सरस्वती म्हणे, अयोध्यात कोणाची मती फिरवणं एवढं सोपं नाही. म्हणे मग जो एखादा बाहेरचा घुसणार ना, त्याची मती फिरवून टाका. त्यांच्या अयोध्येमध्ये एक बाहेरची घुसण्याने होती. कोण? मंथरा अयोध्येची नव्हती. मंथराची, नीट ऐका साहेब, मंथराची मती भिरकली. नीट ऐका सगळ्यांनी, मला उत्तर द्या. तुम्ही भागवत कथा ऐकली आहे? भागवत कथेमध्ये तुम्ही नाही ऐकली फक्त? हो, भागवतामध्ये महाभारत ऐकलंय? हो, सांगा बेटा, महाभारत कोणामुळे झालं सांगा? कोणामुळे झालं? कोणात नाही, कोणामुळे झालं महाभारत? काय माहिती आहे? महाभारत कोणामुळे झालं? आजी एखादी उत्तर द्या ना, महाभारत कोणामुळे झालं? अहो सांगा, त्यात काय घाबरायचं? महाभारत कोणामुळे झालं? बाबा सांगा ना, एखाद काय पण सांगा ना, काय काय एवढी मोठी गोष्ट आहे? फार फार उत्तर चुकणार, दुसरं काय होणार? द्रौपदीमुळे. एकदम ओके, राईट. महाभारत कोणामुळे झालं? यांचे उत्तर आहे द्रौपदी. सगळ्यांना मान्य आहे? कोण डोक्याला ताण करून घेतो? हो सांगा, नाही सांगा, चुपचाप ऐका ना बाबा. अरे माझी मायांनो, असं नका करू. महाभारत कोणामुळे झालं? द्रौपदीमुळे. रामायण कोणामुळे झालं? रामायण कोणामुळे झालं? इकडून उत्तर बरोबर येतात ते. महाभारताचं नाव दिलं द्रौपदीमुळे, रामायण म्हणे सीतामुळे. म्हणजे रामायण आणि महाभारत कोणामुळे होत? मी नाही सांगितलं बरं का? कोण सांगणार होतं? उभं करा त्यांना. साहेब ऐका ना, रामायण सीतामुळे झालं ना, महाभारत द्रौपदीमुळे झालं. मग कोणामुळे झालं? नीट ऐका. महाभारतामध्ये तुम्हाला कथा ऐकून असेल तुम्ही, ज्यावेळेला गांधारीचा विवाह होतोय गांधारासोबत, सॉरी, गांधाराची कन्या गांधारी आणि गांधाराचा विवाह होतोय आंधळा धृतराष्ट्रासोबत. आणि त्यावेळेला गांधारीला कळतं माझा होणारा पती आंधळा आहे, तर मी या दुनियाला बघून काय करू? आणि म्हणून ही गांधारी डोळ्यावरती काय करते? काळी पट्टी बांधून घेते. आणि तिचा भाऊ होता शकुनी. त्या शकुनीच्या मनामध्ये विचार येतो, अरे माझ्या बहिणीचा जो पती आहे तोही आंधळा आणि माझी बहीण पण आंधळी बनली, तर माझ्या बहिणीचा संसार कोण बघणार? आणि म्हणून शकुनी म्हणे माझ्या बहिणीचा संसार मी बघणार. आणि हा बाहेरच्या शकुनी त्यांच्या घरामध्ये घुसतो आणि तो दुर्योधनचे कान भरतो. तेव्हा महाभारत होत. तो दुर्योधनचे कान भरतो की हे 5 तुमचे भाऊ नाहीये, हे 5 तुमचे दुश्मन आहे, दुश्मन. रामायण केव्हा होत? राम राजा बनणार आहे, घोषणा होऊन गेली, सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. पण ही बाहेरची मंथरा येते आणि ही मंथरा कैकेयीचे काय करते? कान भरते. तेव्हा रामायण होते. म्हणजे रामायण आणि महाभारत कोणामुळे होते? साहेब, रामायण महाभारत कधीच घरामध्ये होत नाही.
ते वार्ग बाहेरून येत, ती हवा बाहेरून येते, मग अशी घुसते इथं आणि मग सुरू होतं ते. बरोबर की नाही? रामायण महाभारत कधीच घरामध्ये होत नाही, ते कायम बाहेरून येत आणि इकडून कानामध्ये घुसत आणि तेव्हा सुरू होत. म्हणून ऐका, देवाने आपल्याला अवयव दिले, अवयव. हा ना साहेब, डोळे वन साइड, नाक वन साइड, तोंड वन साइड. राम जाने कान का बरं दोन साइड करून दिले. डोळे वन साइड, नाक वन साइड, तोंड वन साइड, मग कान बी असं करून देणं किती बार देणं. कान का बरं दोन साइड आहे? सांगा पटकन, कान का बरं दोन साइड? दोन्ही बाजूने ऐकू असेल, बरं उत्तर दे. आणि तर मग वाटलं की इकडून ऐकायचं आणि इकडून नाही. बरं, इकडून ऐकायचं, इकडून सोडायचं, म्हणून दोन्हीकडे कान नाहीये. अच्छा, या कानावरती अजून झापडी पण आहे. झापडी, कानाला झापडी आहे ना. आता कानाला झापडी द्यायची काय गरज होती? काय गरज होती? अहो देव पण ना कानाला झापडी का बरं दिली नाही? साहेब, देवाला माहिती होतं 2020 मध्ये कोरोना येणार आहे, आणि जेव्हा कोरोना येणार तेव्हा ही सगळी मास्कुरट टांगणार, खिळे ठोकणार. म्हणून झापडी देऊन द्या, टांगायला कामास येणार. एखादा मायंगा चष्मा मागणार, कुठं टांगणार? खिळे ठोकणार. चष्मा टांगांग करून ठोक. त्यांना माहित होतं एखादे डोळे कमजोर झाले, त्यांना टांगांना काही जागा बिगा पाहिजे म्हणून झापडी देऊन टाका. कानांवर झापडी. बरं ऐका, ती झापडी बी अशी देंग आहे. आता सांगा साहेब, झापडी अशी करून द्यायची की नाही? काय फरक पडेल असं? अशी झापडी भारत दिसणार सांग कवर असं. एक एक गोष्ट काय मोजून मापू नये. हे कान अशी का बरं? याचे कारण आहे, जे माणसांना डोळ्याने दिसत ते ऐकायचं असतं. मागच्या बगबग वरती लक्ष द्यायचं नसतं. मागून तर भरपूर भरवणार, इकडून तिकडून घुसणार. पण लक्षात ठेवा, सगळ्यांनी सगळ्या गोष्टी ऐकायच्या नसतात. काही काही येते, सॉरी मंथरा येते, काही काहीचे कान भरते, काही काही काय करते म्हणजे बधाई वाटते, घे बधाई, घे बधाई. म्हणजे कशाची बधाई? अगर राम राजा बनतोय त्याची बधाई आहे. अरे 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 अरे, काय तुझी मती ग, तुझी काय मती? अगं तुम्हाला कळत कसं नाही? म्हणजे काय सांग, अगं डोकं वापर जरा. राम राजा बनतोय, भरत नाही. काही काही म्हणाले मूर्ख तर नाही तू. अगं जो मोठा पुत्र असतो, ज्येष्ठ, तो राजा बनतो, हे स्वाभाविक नियम आहे. अरे अरे अरे, मंत्रा म्हणे कैकयीला, अगं तुझी बुद्धी कुठं गेली ग? अगं विचार कर, हे सगळा कट रचून करताय, कट. कान भरणारे हुशार असते म्हणे कोणता कट? अगं विचार कर, रामाला राजा बनवतात पण केव्हा? अगोदर भरताना मामाकडे पाठवून देणार तेव्हा. आणि बघा सांग, राम राजा बनायसाठी दशरथ राजा सगळं अगोदर तुला विचारतो. या वेळेला दशरथाने तुला विचारलं, ती म्हणे अगं तुझ्या डोक्यावरती आहे की नाही? तू काय सांगते बघा, तुला सांगायचं काय? मंत्रा म्हणे अगं मला एकच सांगायचंय की मला तुझं चांगलं होताना बघायचंय. म्हणजे माझं चांगलं काय याच्यामध्ये? राम राजा बनतो याच्यामध्ये माझं वाईट आहे का काही? अगं तुला कळत कसं नाही ग? अरे राम राजा बनणार म्हणजे भरत त्याचा दास आणि तू त्याची दासी, त्यांचे पाय धुणार. काही काही म्हणे नाही नाही हे नाही शक्य. अगं राम राजा बनतोय, राम राजा नाही भरत राजा बनायला पाहिजे, असं काय कर. म्हणे असं कसं काय शक्य आहे? आता कान भरणारी हुशार होती, ती म्हणे अगं विसरून गेली का? तुझ्याकडे 2 वरदान आहे, 2 वरदान. दशरथ राजांनी तुला 2 वरदान दिले होते.
ते म्हणे आता एका रात्रीमध्ये कसं काय होणार? म्हणे एका रात्रीमध्ये काय नाही होणार, सगळं होणार. तू फक्त माझं ऐक. दशरथांकडनं आता वरदान मागून घे. कोणते 2 वरदान? ज्या वेळा राजा दशरथ एकदा युद्ध करायला गेले. युद्ध करत असताना आता युद्धाच्या मैदानात कैकई त्यांच्या रथाची सारथी होती. कैकई ही एका महान योद्धा राजाची कन्या होती. तेव्हा युद्धाची विद्या होती. दशरथ राजाच्या चाकाचा खिळा गळून पडतोय आणि त्यावेळेला कैकई रथातून उतरते आणि स्वतः त्या चाकाच्या खिळ्याच्या जागेवर स्वतःच्या बोट टाकते, रथाला धरून बसते. राजा युद्ध जिंकतात आणि त्यावेळेला दशरथ राजा उतरून कैकईचा बोट बघितला, रक्त बोंबाळ. कैकई, आज तू आहे म्हणून माझे प्राण वाचले, आज तुझ्यामुळे माझे प्राण वाचले. कैकई, तुला जे पाहिजे ते वरदान मागून घे. ती म्हणे नाही मला काहीच नको. अगं एक नाही 2 वरदान मागून घे. झालं काम. येऊ द्या. बस होऊन गेलं. आजची कथा सफळ. बस तो कथा ऐका नाही, तुम्ही येऊ द्या. जा होऊन गेलं. आता नाही येणार तो. अरे कोणी म्हणणार तर नाही महाराजच्या कथेमध्ये कुत्रा बी येत नाही. काय म्हणायचं साहेब? कान भरलंय. आणि तेवढा 2 वरदान तुम्हाला दिले आहेत. काही म्हणे आज नाही नंतर मागणार. बस आज वरदान माग. 1 भरताना राजाची गादी आणि नंबर 2 रामांना 14 वर्षाचा वनवास माग. जसं सांगितलं ते म्हणे पण राजा ऐकणार कस काय? ते म्हणे ऐकणार ना. कस काय? कान भरणारे किती हुशार होती नीट ऐका. ती म्हणाले एक काम कर, अगोदर तुझ्या अंगावरचे हे सगळे दागिने बिगिने काढ आणि दागिने काढून कोप भवनामध्ये जाऊन बस. राजा जेव्हा येणार ना तेव्हा राजाशी बोलू नको. आणि जोपर्यंत रामांची शपथ घेत नाही तोपर्यंत वरदान मागू नको. सांगितलं आणि काही तसंच केलं. कान भरणारीने कान भरले आणि रामायण सुरू झालं. माझ्या आयांनो, अजून रामायण सुरू नव्हतं झालं. रामायण केव्हा सुरू होतं? जेव्हा कैकईने मंथराने कैकईचे कान भरले तेव्हा रामायण सुरू होतं. आणि 8 दशरथांना निरोप दिला. महाराज कैकईने बोलावलाय. इकडं दशरथ राजा रामांना शिकवण देताय. एका राजाचं कर्तव्य काय असतं, राजाने कसं राहायचं असतं. इकडे शिकवण देताय. निरोप आला. तेवढ्यामध्ये जसा निरोप आला निरोप येता क्षणाला दशरथ राजा कैकईच्या कोप भवनामध्ये येत आहे. कैकई काय झालं? का तू या कोप भवनामध्ये? एक शब्द बोलत नाही. सांग, जिथपर्यंत सूर्य आणि चंद्राचा उजेड जातो तिथपर्यंत माझं राज्य आहे. तुला काय पाहिजे? जे पाहिजे ते माग, मी सगळं आणून देतो. ते म्हणे आजपर्यंत काय देणं तुम्ही मागा? अगं तुला काय पाहिजे तू माग तर खरी. म्हणे काहीच नको. जे 2 वरदान दिले ते 2 वरदान तर अगोदर पूर्ण करा. आठवलं का? म्हणे हो आठवलं ना. तुला जे पाहिजे ते 2 नाही 4 वरदान माग. पण तू अशी कोप भवनात बसू नको. अगं तुला कळालं ना राम राजा बनतोय. म्हणे हो पण 2 वरदान द्या आधी. देतो ना. म्हणे असं नाही, रामाची शपथ घ्या. काय खेळ सांगणार? ती म्हणते